उद्योगपती अनिल अंबानी फडणवीसांच्या भेटीसाठी मेघदूत बंगल्यावर। अंबानी आणि फडणवीसांच्या भेटीचं नेमकं कारण स्पष्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी। यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नाही, बीडच्या आष्टीमध्ये केलं वक्तव्य। बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन। काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक। फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली। आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव। तर आपण बाहुबलीची आई शिवगामी पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच। तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा। खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप। वर्षा बंगल्यावर रेड्याचं शिंग पुरल्याच्या आरोपावरती शिंदेंची शिवसेना आक्रमक। अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल गृह खात्यानं संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, शंभूराज देसाई यांची मागणी। रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा। सकाळी 6 वाजल्यापासून फलटणसह मुंबई पुण्याच्या घरांची झाडाझडती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांना सवाल। संत तुकोबांचे 11वे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। शिर्डीमध्ये दर्शन रांगेमधील भक्तांना मोफत जेवणासाठी मिळणार कूपन। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांचा महत्त्वाचा निर्णय। बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज। केजरीवालांच्या आपची सत्ता पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।